हॅलो, नमस्कार. मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजणी? आणि आज आहे नागदिवे. आज नागदिवे पूजा असती. ती संध्याकाळी असती आणि सकाळी काय एवढं नसतंय. सकाळचं आज खंडोबाचा उपवासाचा शेवटचा दिवस आहे. आज खंडोबाचा पुढचा उपवास आहे आणि उद्या चंपाषष्ठी म्हणजे खंडोबाचं उद्या तळी उचलणे, कोटंबा भरणे, भरीत रोडग्याचा निवेद करणे हे उद्या असतं. आणि आज आपण संध्याकाळी नागदिवे करतो. तर मी तुम्हाला ते शेअर करीनच. आणि मी काल मटकी भिजू घातले, तुम्हाला दाखवते. काल आपण ही मटकी भिजू घातलेली. काल सकाळी ही पाण्यात भिजू घातली होती आणि रात्री कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवली होती. आणि बघा कसे मस्त कर आले त्याला. आणि घरच्या घरी अशी भिजू घातली ना खूप छान लागते. म्हणजे फ्रेश असते ना म्हणून. आणि घाण पाण्यात नसते. आपल्याला माहिती असते आपण स्वच्छ पाणी वापरलं. आणि याचे आता उसळ इतकी छान होते. मटकीची उसळ किंवा मिसळ पाव खूप छान लागतो. घरी भिजवलेले असल्यामुळं हे छान पण असते. आणि हे वाटाणे काल भिजू घातलेले पण अशा प्रकारे जर भिजू घातली ना तर कर पण खूप छान येतं त्याला. आणि फ्रेश लागते. अशी कच्ची मटकी पण खायला खूप छान लागते. माझ्या मुलाला छोट्या आयुषला खूप आवडते अशी कच्ची मटकी खायला. तो कच्चीच मटकी खातो. आणि हा रोजच येतो. आमचा सांभाळायला कुत्रा नाही, शेजारचा आहे, पण रोज दिल्याशिवाय जात नाही. आणि मी इथं ब्लाऊज शिवून घेते दुपारची वेळ. आणि नंतर आपल्याला संध्याकाळी स्वयंपाकाला घालावं लागतं. आता मी ब्लाऊज शिवत बसते. आता आपल्याला नागदेव्याची तयारी करायची, नागदिवे करायचेत. आणि ते नागदेवे आपण वरणासोबत खातो, सपक वरण म्हणजे सपक डाळ. मी इथं डाळ भिजू घातली, डाळ शिजू घातली सॉरी. आणि हे डाळीवरचा आपण हे जे फेस असतो पूर्ण काढून घ्यायचं आणि डाळ शिजू द्यायची आता. आणि आपल्याला नंतर हरभऱ्याची भाजी पण करायची आहे, तुम्हाला दाखवते. आता हे शिजताना आपण ह्याच्यात थोडंसं तेल घालणार आहोत म्हणजे ते जास्त डाळ बाहेर निघत नाही. आणि हळद पण घालणार आहोत. यात आपण टोमॅटो टाकणार नाहीत कारण सपक वरण असल्यामुळं. आता हे शिजू द्यायचं. इथं आपल्याला हरभऱ्याची भाजी करायची आहे. आणि ही हरभऱ्याची भाजी नीट करून घेतलेली आहे. आता आळ्या हे असतात आणि ही धुवायची नाही. ही धुतल्यावर चांगली लागत नाही, बिना धुताच करतात ही भाजी. ही बिना फवारलेली भाजी आहे. आणि आपल्याला कढईत तेल घालायचे. त्यात जिरी मोहरी टाकायची. ठेचलेलं लसूण, लाल चटणी, थोडीशी हळद, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. भाजी टाकायची आता. ही भाजी कोरडी असल्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे सगळे एकजीव झाल्यानंतर थोडी कमी होते, मग मीठ टाकायचं. आता कूट टाकून घ्यायचं.
ही भाजी जास्त पण शिजवायची नाही, थोडी कमी शिजवायची. हरभऱ्याची भाजी तयार झाली. हे असे नागदेवे तयार करतो ते गव्हाच्या पिठाचे आहेत. आणि ह्याचे पण बनवायचे, हे बाजरीचं पीठ आहे. आपण ह्याचे पण नागदेवे बनवणार आहे. आणि हे गव्हाचे. आणि इथे मी आणि आमच्या सासूबाई नागदेवे बनवत आहोत, दोघी मिळून बनवत आहोत. आणि हे आता बनवलेले हे पूजा करण्यासाठी व्यवस्थित राहावेत म्हणून आम्ही चाळणीत थोडेसे उकडून घेतो. आणि बाकीच्या आपण ह्या पातेल्यात मेथीच्या काड्या टाकल्यात, स्वच्छ धुवून नीट केलेल्या. आणि त्यावरच आपण बाकीचे उकडून घेणार आहोत खायला, म्हणजे मऊ शिजतात चांगले, खायला छान, चवीला पण छान लागतात मेथीच्या पाण्यात उकडल्यामुळे. आणि हे गव्हाचे मी उकडू घालत आहे. आणि हे बाजरीचे पण नागदिवे आम्ही करून घेतलेत. बाजरीचे पण खायला खूप छान लागतात. आणि आता आपल्याला वरणाला फोडणी द्यायची आहे, सपक वरण बनवायचे. आपण हे नागदिवे सपक वरणामध्ये खातो. आणि हे थोडंसं निवदाला ठेवले मी घट्ट डाळ काढून, म्हणजे आपण निवदावर घट्ट डाळ ठेवणार आहोत. तर मी सपक वरण फोडणीला देणार आहे. मी पलीकडल्या बाजूने ठेवले, पातेलं म्हणून दिसत नाही. आणि त्यातच मी आता सपक वरणाला फोडणी देते. जिरी मोहरी टाकून कच्चा लसूण ठेचून घेतलेला टाकलाय, आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकली, आणि थोडीशी हळद. आणि ते सगळं आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. ती फोडणी व्यवस्थित परतली गेली की नंतर आपण त्याच्यात शिजलेली डाळ टाकणार आहोत. आणि आपल्याला पाहिजे तसं पाणी कमी जास्त वाढवू शकतो आपण, घट्ट किंवा पातळ. आणि नागदिवे त्यात खाऊ शकतो. आता हे पेढ्याचे दिवे बनवत आहेत सासूबाई आमचे. असे पेढ्याचे दिवे बनवतात आणि पाजळतात. प्रत्येकाच्या नावाचे 5-5 दिवे बनवले जातात पेढ्याचे, मुलांच्या नावाचे. मुलगी असेल तर जिलबीवर दिवा लावला जातो. आणि हे देवासाठी बाजरीचे 5 पूजा करायची असते, 5 दिव्यांची. हे पाजळायचे नसतात बाजरींचे. त्याच्यावर आपण भात घालून डाळ थोडी आणि हरभऱ्याची भाजी ठेवणार आहोत. आणि तूप आणि साखर टाकणार आहोत. म्हणजे ह्याची आपण फक्त हे नैवेद्य भरल्यासारखं भरलेलं आहे. आणि पुढे गव्हाचे ठेवले तर ते गव्हाचे देवाच्या नावाचे असतात, ते आपण पाजळणार आहोत. आणि त्याच्या पुढचे मुलांच्या नावाचे आहेत, 5-5 सगळ्यांच्या, म्हणजे आपल्या घरात किती मुलं आहेत किंवा आपल्या मिस्टरांचे, सगळ्यांचे मिळून असे 5-5 पूजा करायची असते. तर आम्ही इथे पेढ्याचे 15 बनवून घेतलेले आहेत, गव्हाचे 5 आणि बाजरीचे 5 असे दिवे बनवलेत. आता मी ह्याच्यावर सगळं घातले, भाजी, डाळ, भात आणि तूप आणि साखर घालून ते ठेवायचं. आणि आपण त्याची पूजा करणार आहोत. त्याला हळदी कुंकू लावून, मागचे जे बाजरीचे आहेत त्याला आपण हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची. आणि हे बाकीचे दिवे आपण पाजळणार आहोत. असे काही सण असतात त्यावेळेसच आपल्याला हे सगळ्या गोष्टी माहीत होतात. आपण एरवी असे दिवे करून खात नाहीत, फक्त ह्या सणालाच खातो. आणि एरवी जर आपल्याला खायचं म्हणलं तर आपण फळं करून खातो, असं गोल गोल फळं करून खातो. पण असा आकार देऊन हे फक्त ह्या नागदिवेच्या वेळेसच खातो. आपण असे सणवार केले तर आपल्या पुढं मुलांना पण माहीत होतात. नाहीतर आपण जर अशा परंपरा चालू नाही ठेवल्या तर आपल्या पुढच्या पिढीला काहीच माहीत होत नाही.
त्यामुळे अशा गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे लेकरांना पण माहिती होतं की काय असतं काय नाही. आणि पूर्ण दिवे मी पाजळून घेतलेत आणि त्याच्यावर आमच्या सासूबाई काजळ धरतात चाकूवर. त्याच्या चाकूला थोडंसं तूप लावून घेतलंय आणि आपण त्यावर थोडीशी काजळ धरणार आहोत. मी याची पूजा करून घेतली आहे. आणि हे काजळ डोळ्यात लावतात तर त्याने दृष्टी चांगली होते म्हणतात. आता सगळ्यांना पाया पडायला लावते. आहोने आणि मुलांनी पाया पडल्या. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.